सामना रंगला जातोय। तो जय मल्हार तुते विरुद्ध रमेश स्मृती साडगाव संघ। साडगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन जय मल्हार तुते या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारित केलेला आहे। मी इन्व्हाइट करेल दोन्ही संघांचा 12वा खेळाडू पूर्ण किट मध्ये आपल्याला इथे पाहिजे, अन्यथा ज्या संघाचा 12वा खेळाडू आपल्याला उपलब्ध नसेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। पहिला बॉल पडायच्या अगोदर आपला 12वा खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये आला पाहिजे। धन्यवाद मित्रांनो। या क्रिकेटच्या रणसंग्रामात मी समालोचक अमर राऊत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो। ही स्पर्धा गौरव सामंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube द्वारे ही थेट प्रक्षेपित करत आहोत। त्याचबरोबर ही स्पर्धा ओम केबल व वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 888 या क्रमांकावर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल। या सगळ्या प्रक्षेपणाची जबाबदारी सन्माननीय रमेशजी विशेषर त्यांची टीम यांनी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर डेन सॅटेलाइट यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। चला या पहिल्या सामन्याकडे वळूया। पंचांना विनंती करतोय मित्रांनो, असं म्हणतात की आयुष्यामध्ये माणसाला या जगाचा निरोप घेईपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला काही ना काहीतरी शिकावं लागतं। पण या शिकण्याच्याही दोन पद्धती असतात। ज्या पदवीरूपी आपण शिक्षण संपादित करतो त्याला केवळ शिक्षण असं म्हणतो, पण जगाकडून व्यावहारिक ज्ञानाला जेव्हा आपण संपादित करतो तेव्हा त्याला त्यातून मिळणाऱ्या गोष्टीला आपण ज्ञान असं म्हणतो। शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणं म्हणजेच तर खरं शिक्षण असतं। आणि आता या सगळ्या गोष्टींचं संमिश्र वातावरण आपल्याला या क्रिकेटच्या रूपाने पाहायला मिळतं। क्रिकेट हा जरी शारीरिक खेळ असला मित्रांनो, तरी यामध्ये मानसिकतेची प्रगल्भता ही खऱ्या अर्थाने कसोटीला लागत असते आणि याच प्रगल्भतेच्या माध्यमातून या कसोटीवर खरं उतरणं हे आपलं आद्य आणि परम कर्तव्य असतं। यामध्ये ते मात्र शंका नाही। संघर्षाचा कडवा प्रतिकार म्हणजे क्रिकेटचा साक्षात्कार अशी क्रिकेटची काही व्याख्या केली जाते, परंतु त्याचबरोबर या क्रिकेटला आपण जंटलमन्सची गेम म्हणून देखील या क्रिकेटची संज्ञा स्पष्ट करत असतो किंवा त्याच्या व्याख्येची आपण एका अनोख्या पद्धतीने उकल करत असतो आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये शिस्तीला देखील तितकं महत्त्व दिलं जातं। आज खास करून आयोजकांकडून जय मल्हार तुते आणि रमेश स्मृती साडगाव या दोन्ही संघांचं मनापासून कौतुक केलं जातं। रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर आपण आपला रायवल इथं दाखवलेला आहे, आपण आपलं आगमन इथं केलेलं आहे, म्हणून दोन्ही संघांचं मनपूर्वक कौतुक आणि त्याचबरोबर दोनही पंचांना महाराष्ट्रभर नावाजलेले पंच ज्यांच्या निर्णयावर लवकर कोणी शंका उत्पन्न करत नाही असे जय पवार सर आणि त्यांचा संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय। सर, तुमच्या हाती अधिकार आहेत। आपले इन्स्ट्रक्शन्स आपण स्ट्रिक्टरित्या तिथे प्रत्येक संघाला द्यायचे आहेत। प्रत्येक संघासाठी प्रत्येक डावासाठी आपण टाइम स्लॉट ठरवलेला आहे आणि त्या टाइम स्लॉट मध्ये आपल्याला ही मॅच खेळवायची आहे, पहिली इनिंग संपवायची आहे। विश्वास विषय, वैभव पाचघरे, मुकेश विषय, जगदीश, निखिल, प्रशांत हे सगळे नावाजलेले खेळाडू या रमेश स्मृती साडगाव या संघामध्ये दिसतात। तर ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये आपल्या खेळाच्या, आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ज्यांनी खऱ्या अर्थानं मोहर उठवली असा संघ म्हणजे जय मल्हार तुते। सातत्यानं आपल्या यंगस्टर्सवर विश्वास दाखवणारे हे दोनही संघ आणि विशेषतः जय मल्हार तुते संघ आपल्या यंग ब्रिगेडवर सातत्यानं हा संघ विश्वास ठेवतो आणि म्हणूनच साडगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी जरी आमंत्रित केलं गेलं असेल तरी मात्र यावेळेस आपल्या फलंदाजांवर परिपूर्ण विश्वास दाखवावा लागेल। नाणेफेकीचा कौल जरी आपण गमावला असेल तरी मात्र आपल्या खेळाच्या बळावर या सामन्यामध्ये आपली क्षमता जय मल्हार तुते या संघाला मात्र इथे साबित करावी लागेल, प्रूव्ह करावी लागेल। मित्रांनो, वळूया पहिल्या सामन्याकडे। विश्वास आपण वेळ लावायचा नाहीये, विलंब करायचा नाहीये। पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय, आपलं टाइम काउंटिंग इथे सुरू होत आहे, त्यामुळे आपल्याला दिलेल्या निश्चित वेळेची मर्यादा देखील पाळायची आहे। सामन्याला होती सुरुवात। सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब आणि श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित दसई प्रीमियर लीग सन 2021 चा हा चौथा दिवस। जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याला होतीये सुरुवात। सामना रंगतोय
रमेश स्मृती साडगाव विरुद्ध जय मल्हार तुते. पहिला चेंडू विश्वासचा. स्ट्रायकिंग एटला बॅट्समन आहे तो फलंदाज सचिन. नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे विश्वास. पहिला चेंडू या वेळेस सचिन गोलंदाजाच्या मनसुब्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. सकाळचं सत्र आहे मित्रांनो. या 3 दिवसांचा जर अंदाज पाहिला तर दिवसाच्या उत्तरार्धात आपण हाय स्कोरिंग टोटल पाहतो. मात्र पहिल्या सत्रात लो स्कोर मॅचेस देखील होताना पाहिल्यात. यावेळेस सुरेख फटका, सुंदर चेंडू टाकला होता. त्या चेंडूला हा दिलेला सन्मान होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका होता. या एका धावेनं जय मल्हार तुते या संघाचं धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जात आहे. स्ट्राईक चेंज होते. सचिन एक धाव काढून स्ट्राईक देतोय तो फलंदाज प्रशांत याला. हे दोनही चेंडू आतापर्यंत विश्वासच्या मनासारखे पडलेले आहेत. त्याला ज्या दिशेवर ज्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे या पहिल्या दोन चेंडूमध्ये मात्र त्यानं आपल्या नियोजनाला, आपल्या प्लॅनिंगला सत्यात उतरवताना पाहिलेलं आहे. मी म्हणत होतो मित्रांनो, मागच्या 3 दिवसापासून सकाळचं सत्र हे नेहमी लो स्कोर टोटलच्या मॅचेस आपण पाहायला मिळाल्यात. पाहूया या इतिहासाला, या परंपरेला कुठे तिलांजली मिळते का. या वेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला हा फटका. पुन्हा स्ट्राईक चेंज केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र होत आहे. या वेळेला अवघ्या एका धावेवर पुन्हा समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावली जाते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 2 धावा. सकाळचं सत्र आहे, गारवा आहे, वारा स्थिरावलेला आहे. अशा वेळेला पंचांचा लास्ट कॉल आहे. यानंतर जर टीम मीटिंग झाली, विलंब लागला तर मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. या वेळेस अप्रतिम चेंडू, गुडलेनचा हा चेंडू पाहता येईल. वेगामध्ये बदल केला गेला. प्रशांतला अपेक्षित असणारा, माफ करा, सचिनला अपेक्षित असणारा वेग काही चेंडूला नव्हता आणि त्यामुळे आपला बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू काही घेऊ शकला नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. होत आहेत 4 चेंडू आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर स्थिरावलेला संघ. यावेळेस पुन्हा ऑफसाईडच्या दिशेनं बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेनं कट केला. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजाकडून धावून पूर्ण होते. संघाची धावसंख्या जाऊन 1 न वाढती धावसंख्या होती आता मात्र बिनबाद 3 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. हेच कौशल्य असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. नेमका अचूक पर्याय निवडायचा असतो आणि त्या अचूक पर्यायानुसार खेळायचं असतं. यावेळेला ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विश्वास याचा. मागच्या दिवसापासून आज स्ट्रायकिंग बॉलिंगच्या भूमिकेत विश्वास आपल्याला दिसतोय. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढतीये आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी आणखी एका अतिरिक्त चेंडूला टाकावं लागेल ते गोलंदाज विश्वास याला. या वेळेस अप्रतिम पिकअप म्हणता येईल फलंदाजाचा, मात्र अंदाज चुकलाय. चूक होतीये. चेंडू जातोय सीमा पार आणि या पहिल्या दिवसातला, पहिल्या डावातला, पहिल्या सामन्यातला हा पाहायला मिळतोय षटकार. या 6 धावांनिशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या दुहेरी धावसंख्येला मात्र यावेळेला स्पर्श करते. बिनबाद 10 धावा. 5 चेंडू अप्रतिम टाकले गेले होते. 6वा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अवांतर गेला. त्यानंतर कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू बॅट्समनच्या रडारमध्ये मिळाला आणि गोलंदाजाकडून समोरच्या टप्प्याचा हा चेंडू फलंदाजानं त्यावरची मिळालेली संधी मात्र काही चुकवली नाही आणि चेंडूला थेट सीमा पार धाडलंय. पहिलं षटक संपतं मित्रांनो. एकही गडी न गमवता जय मल्हार तुते या संघानं धावसंख्या उभी केली आहे ती बिनबाद 10 धावा. आता मात्र रमेश स्मृती साडगाव या संघाकडून त्यांचा भरवशाचा गोलंदाज, ज्याच्याकडून असतात अपेक्षा, ज्याच्याकडून बाळगल्या जातात अपेक्षा, ज्याच्याकडून पल्लवित होतात आशा, असा हा जगदीश नावाचा गोलंदाज. पहिलं षटक संपतंय. स्ट्राईकला जातोय तो फलंदाज सचिन. प्रशांत या षटकाच्या, मागच्या षटकाच्या, पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला आणि या स्पर्धेतलं
आपल्या वादळी खेळीला खऱ्या अर्थानं त्यानं आगाज केलाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पहिले 5 चेंडू अप्रतिम स्पेल गेला गोलंदाज विश्वास याचा, पण शेवटच्या चेंडूवर त्याचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकात हा पहिला चेंडू स्लो गतीचा, संत गतीचा चेंडू पडल्यानंतर हलकेसा काटा बदलतोय, बाहेर निघतोय, फलंदाज मात्र फंबल होतोय. हलकीशी पुश, याशिवाय त्याच्याकडे दुसरं कोणताही ऑप्शन पाहायला मिळत नाही आणि मग प्रत्युत्तर मिळालं नाही म्हणून चेंडू होतोय निर्धाव. ज्या अपेक्षानं जगदीशच्या हाती गोलंदाजी थांबवली आहे, सोपवली आहे, ती अपेक्षा यावेळेस पूर्ण. यावेळेस पळवून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेनं अनोखा फटका, नॉन स्टॉप चेंडू जाईल सीमा पार आणि पाहायला मिळतो हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, त्यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं की एक वेगळी प्रेरणा मिळते, कारण प्रेरणेचं स्त्रोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख होतो. एक वेगळं चैतन्य जर प्राप्त करायचं असेल मित्रांनो, कमजोरीला दूर सारून जर आत्मविश्वास धुनवायचा असेल तर छत्रपती शिवरायांचं स्मरण करा, ताकद आपोआप मिळून जाईल. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा लॉंग लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी, मात्र एक धाव. यावेळेस एका धावेनं समाधान म्हणावं लागेल जय मल्हार तुते या संघाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 15 धावा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू पुन्हा कमबॅक, अवघी एक धाव. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट मात्र चुकलं जात आहे आणि यावेळेला जीवदान मिळतंय जो सध्या आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रशांतला. यावेळेस 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते 17, एकावर 7, 17. अजूनपर्यंत एकही गडी गमावला नाही तो जय मल्हार तुते या संघानं. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज जगदीश याचा, सामना करेल प्रशांत. पुन्हा सरळ खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका झालाय चुकीचा. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये हा घेतोय झेल आणि बसतोय पहिला झटका. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस जतीन सर, यावेळेस महाराष्ट्रातील नावाजलेले पंच जय पवार सर यांना जॉईन होतील. क्रिकेट विश्वातील आणखी एक पंचगिरी या क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव सन्मान्य जतीन सर. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी, मात्र प्रशांतच्या रूपानं पहिला झटका बसतोय. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर प्रशांत मात्र माघारी परततोय. 17 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय जय मल्हार तुते संघाचा आणि यावेळेला मात्र प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तुते संघाकडून फलंदाज तुषार. पुन्हा स्ट्रायकिंग एंडला बॉलिंगवर सज्ज होतोय गोलंदाज जगदीश. अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल आपल्याला. या वेळेला वेळांच्या दिशेने खेळलेला फटका, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू करतोय फील्ड, अप्रतिम क्षेत्ररक्षण तितकाचा चूक थ्रो. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 18 या धावसंख्येवर. 1 बाद 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत जय मल्हार तुते या संघाची. सन्मान्य सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या दसई प्रीमियर लीग सन 2021चा हा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातला हा पहिला सामना रंगला जातोय तो रमेश स्मृती साडगाव विरुद्ध जय मल्हार तुते या 2 संघांमध्ये. रमेश स्मृती साडगाव या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जय मल्हार तुते या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारित केलं गेलं. आतापर्यंत गोलंदाजानं कर्णधारानं दिलेला विश्वास, घेतलेला निर्णय योग्य प्रकारे साबित केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण स्लॉगच्या या 2 ओव्हर होत्या, पॉवर प्लेच्या ओव्हर होत्या,
या 2 स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली ती रमेश स्मृती साटगाव या संघाकडून एक फटका जर सोडला आणि त्यानंतरची एक चुकी जी फाईन लेगला चौकार गेला, या व्यतिरिक्त उर्वरित 16 चेंडूवर अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कारण की उर्वरित 16 चेंडूवर केवळ 8 धावा दिल्यात त्या रमेश स्मृती संघाच्या या दोनही गोलंदाजांनी. यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज ऋषिकेश, स्ट्राईकला जाईल फलंदाज सचिन. यावेळेला गोलंदाजीचा स्थान, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, कव्हरच्या गॅप मधून चेंडू करतोय ट्रॅव्हल बाउंड्रीच्या दिशेनं आणि हा नॉन स्टॉप सीमापार चौकार. थँक्यू सो मच डीजे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 4 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 22, 2वर 2 22, 1 बाद 22 ही धावसंख्या. ऋषिकेशचं सुरेख स्वागत केलेला आहे फलंदाज सचिन यानं. आतापर्यंत तो खेळपट्टीवर तग धरून आहे. प्रशांत जरी माघारी परतला असेल तरी जय मल्हार तुते या संघाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आपल्या डगआउटला आणि आपल्या पाठीराख्यांना, आपल्या चाहत्यांना. या लीग मधला ते पहिला सामना खेळतात. पुन्हा ऋषिकेश सज्ज होतोय सचिनला गोलंदाजी करायला. यावेळेला फुल लेनचा चेंडू मात्र त्याला प्रतिमरित्या लेग स्लिपच्या दिशेनं टोलावलेला. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 23 या धावसंख्येवर. 1 बाद 23. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करण्याची संधी जी होती ती संधी मात्र यावेळेला गमावली नाहीये गोलंदाज ऋषिकेश यानं. या षटकातला 3रा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र अतिशय सुरेख यष्टीरक्षण म्हणता येईल. यष्टीरक्षणातली ही चपळाई पाहिली गेली आणि या वेळेला नव्यानं आलेला तुषार मात्र काही करू शकला नाही, स्थिरावू शकला नाही आणि 0 वैयक्तिक धावसंख्येवर तो परततोय, माघारी बसतोय. दुसरा झटका. शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, या बसलाय घोड्यावर राजाची लक. थँक्यू सो मच डीजे. क्रिकेट हा खेळ आहे ना मित्रांनो, इथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यामधल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन आपल्याला कसं साकार करता येईल या दिशेनं आपल्याला विचार करावा लागतो. सुरेश भट असं म्हणतात, आयुष्य असो, क्रिकेट असो, खेळ असो, करिअर असो, या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्याला खचून जायचं नसतं. कारण तुम्ही जर खंबीर बनत असाल, तुम्ही जर खंबीर मानत असाल आणि तुम्हाला जर तुमच्यावर दृढ विश्वास असेल तर तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला यशाच्या दिशेनं चालायला, यशाच्या दिशेनं जायला खऱ्या अर्थानं मदत करत असते. आणि म्हणून सुरेश भट असं म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही मित्रांनो उंचावरून पडावं लागतं. आणि म्हणून संघर्ष हेच केवळ यशाचं असू शकतं सूत्र. यावेळेस पुढचा चेंडू उकळण्याचा प्रयत्न मात्र इनसाइड एज लागतीये, वाचतोय फलंदाज. कदाचित लक फॅक्टर थोडस बाजून झुकतंय यावेळेला जय मल्हार तुते या संघाच्या, अन्यथाही एज लागून चेंडू आदळला असता यष्ट्यांवर. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत झाले ते 4 चेंडू. पहिल्या चेंडूवर बसलाय चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी मात्र बाद, चौथा चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज ऋषिकेश याच्याकडून. या वेळेला चेंडू जातो बॅट खाली, त्याला दाखवलं जात आहे आसमान, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मुकेश विशे यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण बसतोय. हा 3रा झटका.
थँक्यू सो मच डीजे. क्रिकेटमध्ये जसं आपण आक्रमकपणाला डोक्यावर घेऊन नाचत असतो तितकंच तुमचा संयम देखील खूप महत्वाचा असतो. यावेळी सगळे शांततेत पार पाडताना गोलंदाज ऋषिकेश याच्या गोलंदाजीवरचा हा प्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातला दुसरा गडी बाद होताना आपण पाहिलाय. एकूण बसले ते 3 झटके या दरम्यान जय मल्हार तुते संघाला. आणि आता मात्र फलंदाजीला येतो योगेश. स्ट्राईकला जाईल तो म्हणजे फलंदाज सचिन. सलामीवीराच्या भूमिकेत आलेला हा सचिन आतापर्यंत तग धरून बसलाय. संघाची होणारी पडझड तो डोळ्यासमोर पाहतोय आणि हे असताना मात्र त्याला संयम बाळगावा लागेल. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने त्याला हलकेचा पुश केला. अलॉंग द कार्पेट हा फटका जातोय, चेंडू जातोय. थ्रो मात्र सुरेख होते. मात्र यावेळेला दोनही फलंदाजांमधलं अंडरस्टँडिंग आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होतीये ती मात्र 3 बाद आणि 25 ही धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते. कर्णधार साटगाव संघाच्या कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हा निर्णय आतापर्यंत या 3 षटकांच्या खेळापर्यंत या 3ही गोलंदाजांनी मात्र सार्थकी ठरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास, जगदीश, ऋषिकेश हे 3ही गोलंदाज आता मात्र आपली इकॉनॉमिकल बॉलिंग करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 10 धावा देणारा विश्वास या वेळेला वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला जातोय जय मल्हार तुते या संघाकडून फलंदाज योगेश. अजूनही तुते या संघाने आपला हुकमी एक्का हरेश पांढरे बाजूला ठेवलाय, मागे ठेवलाय. ऐन मोकेच्या क्षणाला फटकेबाजीची वेळ येईल तेव्हा हरेश मैदानात येईल अशी अपेक्षा डगआउट कडून केली जाते. परंतु संघ सध्या थोड्याशा अडचणीत दिसतोय. सरासरी जर पाहिली तर उत्तम चालू आहे, परंतु ही सरासरी 7 ओव्हरच्या फॉर्मॅटला काही सुटेबल दिसत नाहीये. कारण जर माफक आव्हान जर आपण दिलं तर सकाळचं सत्र आहे, वाऱ्याचा वेग गती आपल्याला पाहता येत नाहीये. या वेळेला जोरदार प्रहार लॉंग ऑनच्या दिशेनं योगेश याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे. गेटच्या एंट्री गेटच्या समोर ज्या कोणी बाईक्स लावलेल्या आहेत मी त्यांना विनंती करेल की आपण आपल्या बाईक्स दुचाकी बाजूला करायच्या आहेत मित्रांनो. ग्राउंडच्या बाहेर आपण त्याची पार्किंग करायची आहे, त्या लावायच्या आहेत. योगेशकडे पाहिल्यानंतर चेहरा खूप शांत वाटतो. मात्र ही शांतता वादळाची असते. क्रिकेटचा क्लास दाखवताना यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा अप्रतिम येतोय चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 3 बाद 35 ह्या धावसंख्येवर. अप्रतिम फटकेबाजी 2 चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत फलंदाज योगेश यानं आणि या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल केल्यात. यावेळेला मात्र विश्वास येतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला योगेशचे मनसुबे मात्र विश्वासनं ओळखले होते, त्यामुळे ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडली, राऊंड द विकेट बॉलिंग केली जाते आणि अशा वेळेला नॅचरल अँगलही प्राप्त होतो आणि चेंडू निघतोय बाहेर. यावेळेला पुन्हा 4था चेंडू बॅट्समनच्या रडार मध्ये नाही. लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला हा फटका. यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. मात्र पुन्हा चेंडू होईल कलेक्ट, त्याची होईल थ्रो आणि गोलंदाजाकडून केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान धावा निघत्यात एकूण त्या 1 शॉट एकूण धावा मिळतील. आता 2 धावून काढल्या होत्या 3 आमचे चाणाक्ष पंच जयपवार सर आणि जतीन सर यांच्या नजरेतून मात्र कोणती चुकी सुटणार नाही. धावसंख्येत 2 पडतीये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 3 7 37 धावा. या षटकातला पुढचा चेंडू लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते जय मल्हार तुते संघाला. आणि आता स्ट्राईकला येतो हार्ड हिट बॅट्समन योगेश. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 3 बाद 38 धावा. या षटकातला विश्वास याचा शेवटचा चेंडू
यावेळेस मात्र अनोखा फटका, अप्रतिम फटकेबाजी योगेशच्या माध्यमातून हा जातो आहे सीमापार षटकार. प्रिन्स ब्रेक चार षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 44-44 या धावसंख्येवर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सुरेश. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला योगेश नावाच्या फलंदाजाकडून. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार या फटकेबाजीनुसार तो वैयक्तिक धावसंख्या 18 या धावसंख्येवर खेळतोय. पाचवी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 ही धावसंख्या. अप्रतिम फलंदाजीची सुरुवात म्हणता येईल. 3 गडी जरी गमावले असतील तर मात्र आपला आत्मविश्वास कुठेही कमी होऊ न देता आपल्याला पाहायला मिळतोय, खेळताना दिसतोय तो जय मल्हार तुते नावाचा संघ. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू फलंदाजाला चकवा देण्यासाठी मात्र हा माहीर मानला जातो गोलंदाज सुरेश. स्ट्रायकिंग एंडला जातोय फलंदाज सचिन. सलामीला आलेला सचिन मात्र यावेळेला आपला क्लास दाखवताना क्रिकेटच्या खेळपट्टीला चिकटून राहिलाय. समोरच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करतोय. या वेळेला पुन्हा बाहेरच्या दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न मात्र त्यामध्ये अयशस्वी प्रयत्न झालाय. अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 4वर 5 45 धावा. या षटकातला पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी. फलंदाजांचा येतोय 22 आणि चौकारचा हा इशारा. थँक्यू सो मच. यापुढील होणारा सामना एजे स्पोर्ट्स भातसई विरुद्ध बेडिसगाव संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लक्षात ठेवायचं आहे या डावाची 6वं षटक संपलं की आपण आपल्या इथं रिपोर्टिंग करायचं आहे आणि पहिल्या इनिंग नंतर आपल्या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. जर आपण उशिरा आलात तर आपल्याला मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. एजे स्पोर्ट्स भातसई आणि बेडिसगाव एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत या चौकारांची धावसंख्या होते 49 49. या वेळेला लॉंगॉनच्या दिशेनं खेळलेला सुरेख फटका मात्र तितकं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल जगदीश याच्या माध्यमातून. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेनं संघाचं अर्धशतक होतंय साजरं 5व्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर. या षटकातला 4था चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतोय. आतापर्यंत तुफान फटकेबाजी करणारा तुते संघाचा फलंदाज योगेश. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रशांत याच्याकडून होते चूक. चेंडू कलेक्ट होईल, थ्रो होईल. या कालावधी दरम्यान धावा निघतायत त्या 2. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 52. 5वर 2 52 धावा. 3 बाद 52. 3 गडी माघारी परतले होते. त्यानंतर काहीसं दडपण टाकण्याची संधी साटगाव संघाकडे चालून आली होती मात्र ती संधी गमावली आहे आणि योगेश नावाचं वादळ मात्र मैदानात घोंगावताना आपण पाहिलं. आता या वादळाला शमवावं लागेल तर मात्र येणाऱ्या फलंदाजांवर तुम्हाला दडपण टाकता येईल. यावेळेला वाईड यॉर्कर करण्याच्या नादात चेंडू जात आहे बॅट खाली. पुन्हा होते क्षेत्ररक्षकाकडून चूक. गोलंदाजांच्या प्रयत्नांना मात्र मिळते अपुरी साथ. पुन्हा कलेक्ट होताना होती चूक. जिथं गडी झाला असता बाद, चेंडू निघाला असता निर्धाव, तिथं मात्र मिळतायत 2 धावा. आणि झेल मात्र कुणाचा सोडला मित्रांनो, जो फुल फॉर्म मध्ये आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, या सामन्याच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याची शक्ती तो बाळगून आहे, त्याचा झेल सोडणं म्हणजे मात्र तुमच्या माथ्यावर आणि तुते संघाच्या पथ्यावर पडू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि चुका मात्र टाळाव्या लागतात. झेल कठीण की सोपा याचा विचार करत बसायचा नसतं.
या वेळेला एक्स्टमच्या दिशेनं फलंदाजाला यॉर्क लाईनला टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाकडून, मात्र लाईन चुकली जाते, दिशा भरकटली जाते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 55. 5 5 55 धावा आणि गडी झाले आहेत बाद 3. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज सुरेश याचा. या वेळेस फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या गॅप मधून खेळलेला हा फटका मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षक जगदीश याच्याकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा 1 शॉट. यावेळेला तुते संघाचे फलंदाज मात्र लाईनला टच करताना कुठेतरी दुर्लक्ष करतायत. अवघ्या 1 धाव आपल्याला जोडता येईल कारण 1 होते शॉट. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 5 6 56 56 धावा. सुरुवातीचे 3 षटक ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान आपण ऐकणार आहोत एक अतिउत्तम असं गाणं. थँक्यू सो मच डीजे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 56 ही धावसंख्या. आता मात्र या 6व्या षटकात आपल्याला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागणार आहे. हे 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे. या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक संघाकडून म्हणजे साटगाव संघाला एक वेगळं प्लॅनिंग करावं लागणार आहे. आपल्या हुकमी एक्क्याला इथं मात्र पाठवावं लागणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर काहीसा बॅकफुटला जाताना आपल्याला साटगाव संघ पाहायला मिळतो. मित्रांनो, असं म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. एक प्रेरणा असते मित्रांनो. अनेक कडवी आव्हानं तुम्हाला क्रिकेटच्या या खेळामध्ये प्रत्येक सामन्या गणिक, प्रत्येक षटका गणिक आणि प्रत्येक चेंडू गणिक पाहायला मिळतील. पण आव्हान कडवं वाटलं म्हणून आपण सामना सोडायचा नसतो, जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्या ताकदीनं आणि तितक्या तत्परतेनं, या उलट तितक्याच आगतिकतेनं आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट याच्या बळावर जर तुम्ही यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मात्र अडचणीही तुम्हाला सलाम करतील, संकटही तुमच्या समोर आपल्या माना झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरवून तुम्हाला मिठी मारण्यासाठी सज्ज असेल. या वेळेस जगदीश नावाचा हुकमी एक्का या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कर्णधाराच्या माध्यमातून चालवण्याचा केला जातोय प्रयत्न आणि कर्णधाराने या विश्वासानं चेंडू त्याच्या हाती सोपवलाय. पहिल्या चेंडूवर मात्र त्यानं तो विश्वास आपण पात्र आहोत याची मात्र नांदी केली. गोलंदाज जगदीश यावेळेला स्ट्राईकला आहे. फलंदाज सचिन, सलामीला आलेला सचिन यावेळेला बीट होतोय, मात्र वैभव नावाच्या यष्टीरक्षकाची चपळाई डोळ्यात, धनाजी नावाच्या यष्टीरक्षकाची चपळाई मात्र डोळ्यात भरण्यासारखी बसतोय. 4था झटका जय मल्हार तुते या संघाला.
थँक्यू सो मच डीजे. सलामीला आलेला सचिन यावेळेस मात्र तंबूत माघारी परतताना दिसतोय. जगदीश, मी हुकमी एक्का साडगाव संघाचा त्याला का म्हणत असतो याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच्या दिशेने ठेवला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला गेला, दिशा बदलली गेली आणि थोडासा हलका बाहेर निघाला. त्यामुळे फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षक धनाजीच्या हातात आणि यावेळेला धनाजीनं आपल्या यष्टीरक्षणातली उत्तम कामगिरी करताना आपल्याला दाखवली चपळाई आणि यष्टीचित होऊन फलंदाज परतलाय माघारी. यावेळेला मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते फलंदाज रोहन. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू जातोय, हा फटका खेळला जातोय. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5वर 7, 57 या धावसंख्येवर. मी मॅचच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं मित्रांनो, सकाळचं सत्र मागच्या 3 दिवसात जर आपण पाहिलं तर ते लो स्कोर राहतं. 70 गाठता गाठता जीव मेटाकुटीला येतो आणि यावेळेला मात्र ते भविष्य खरं ठरताना यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू ऐन वेळेला पडून वेगवान स्थितीमध्ये आतमध्ये आला आणि पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला निघून गेला. अवघ्या एखाद्या वेळेस समाधान मानावं लागते. पुन्हा स्ट्रायकिंगला येतोय तो रोहन. संघाची धावसंख्या 1 न वाढली जाते. धावसंख्या होती 58 धावा. यावेळेला पुन्हा होतोय सज्ज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पुल करून लेग साइडला टोलवण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. 4 चेंडू झाले, माफ करा 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू मध्ये दिल्यात त्या केवळ 2 धावा आणि 1 गडी बाद करण्यात आलं यश. आपल्या पहिल्या स्पेल मध्ये देखील अवघ्या 8 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता जगदीशनं. या 5 चेंडू मध्ये दिल्यात केवळ 2 धावा आणि 1 गडी बाद करण्यात आले यश जगदीश याला. या वेळेस मात्र शॉर्ट मिडांच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळेल हा 1 बाउन्स देखना चौकार. थँक्यू सो मच डीजे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होती 4 बाद 61, 6वर 1, 61 धावा. 57 या धावसंख्येवर अडकलेला संघ होता. शेवटच्या चेंडूवर मात्र रोहन याच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या धावसंख्येवर. मित्रांनो, एखाद्याला हरवणं खूप सोपं असतं, परंतु ते हरवत असताना आपल्या संघाच्या विजयामध्ये आपला वाटा किती, आपली कामगिरी किती महत्वाची या दृष्टीने जर आपण वाटचाल केली ना, तर मग मात्र आपण आपल्यातल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. साडगाव संघ टीम मीटिंग करायची नाहीये. यावेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं यंगस्टार निखिल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 7वं शेवटचं या डावातलं षटक घेऊन येतोय. आता मात्र रोहन थोडासा आगाज करतोय. ईशा कारणामुळे हरीश मात्र फलंदाजीला आला नाही, पण हरीशची उणीव कुठेही भासवू द्यायची नाही ही इच्छा. यापुढील होणारा सामना एजे स्पोर्ट भातसई विरुद्ध बेडीसगाव संघ. बेडीसगाव संघाचा कर्णधार आलाय. निखिलच्या चेंडूवर मात्र केला जातोय प्रहार. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून होतीये गलती आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय आणखी एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. किती झाल्या या षटकारानिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन
यावेळेस 2 धावा. रोहन मात्र प्रत्येक फटक्यावर अप्रतिम, प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज योगेश. या 2 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 70 या धावसंख्येवर. या षटकातला पुढचा चेंडू निखिल याचा अप्रतिम फटकेबाजी आपल्याला रोहनच्या माफ करा योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुफान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला चेंडूच्या वेगामध्ये कमालीचा बदल. संत गतीचा चेंडू, मिडल स्टंपला पिच केलेला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, हलकासा बाहेर निघतो आणि फलंदाज मात्र होतोय बेट. निर्धाव असा चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 4 बाद 70 धावा. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज निखिल याचा. यावेळेस फलंदाजाला केलं जाते फॉलो. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटला काही स्पर्श होत नाहीये. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 71 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर षटकार आला तो तर खरं तर क्षेत्ररक्षकाची चुकी होती म्हणून हा षटकार मिळाला. पण आतापर्यंत सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता मात्र स्ट्राईकला जातोय निखिल, माफ करा रोहन, ज्यानं एक चौकार खेचला आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत. यावेळेस पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅट्समनच्या रडार पासून बाहेर ठेवला गेला. बॅटची कडा घेतली गेली आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक धनाजी याचं अप्रतिम यष्टीरक्षण. बसतोय हा 5वा झटका. थँक्यू सो मच डीजे. ते इंटरगेटच्या समोर जी युनिकॉर्न उभी आहे, मी तिथं मागे जे 2 मित्र बसले त्यांना विनंती करतो तिचा आरसा आपण थोडासा खाली घ्यायचा आहे. या डावातला शेवटचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून. 70 ही धावसंख्या गाठायला यश मिळालंय, परंतु मोठ्या फटक्यांची जी अपेक्षा होती ती योगेशनं पूर्ण केली. योगेश आतापर्यंत वैयक्तिक 14 चेंडू आणि 32 या धावसंख्येवर खेळतोय. या षटकातला आणि या डावातला शेवटचा चेंडू निखिल याचा. आता मात्र डावखुऱ्या हाताचा संजय येतोय फलंदाजीला. या चेंडूवर किती धावा मिळतात. या वेळेस शेवटही अतिशय गोड होताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय हा एक अप्रतिम देखणा लाजवाब षटकार. थँक्यू सो मच विजय. यापुढील होणारा सामना एजे स्पोर्ट्स भातसे विरुद्ध बेडीसगाव संघ. बेडीसगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे आणि भातसई संघाचा कर्णधार देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे. आपण वळतोय टॉस बॉक्स कडे. 42 चेंडू आणि 77 धावा उभारल्यात त्या जयमल्हार तुते या संघानं. 42 चेंडू मध्ये 78 धावांचं आव्हान उभे केलंय जयमल्हार तुते या संघानं रमेश स्मृती साडगाव या संघासमोर. 42 चेंडू आणि 78 धावा. तर मागच्या 3 दिवसांचा जर आपण आतापर्यंतचा बॅटिंगचा क्रम पाहिला, पहिल्या सत्राचा जर अनुभव घेतला तर या पहिल्या सत्रामध्ये 70च्या आसपास जाताना कुठेतरी नाकी 9 आलेले आपल्याला पाहिलं. परंतु योगेशची अप्रतिम फटकेबाजी, सचिनचं खेळपट्टीवर तग धरून राहणं, या सगळ्यांच्या बळावर आपल्याला पार करताना पाहिलं. जवळपास 80 पर्यंत मजल मारताना आपल्याला पाहिली. नंतर आपण यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत आहेत विशाल सर. विशाल सर यांच्या शुभ हस्ते बेडीसगाव आणि एजे स्पोर्ट्स भातसे या 2 संघांमधील नाणेफेकीचा कौल. यावेळेस मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं टॉस बॉक्स मध्ये आणि विशाल सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण या नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते यावेळेस साजरा केला.
बेडिसगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि बेडिसगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण आपला निर्णय कळवायचा. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. टॉस बॉक्स मधून न्यूज बाहेर येते. बेडिसगाव संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि एजे स्पोर्ट्स भातसई सारख्या नावाजलेल्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. भातसई हे नावाचं वादळ आहे, थोडंसं गारुड आहे. या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. आपण त्यांना पहिल्यांदा बॉलिंग करणार आहोत. सकाळचं सत्र आहे, लो स्कोरच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. 3 दिवसांची ही परंपरा होती. मात्र या सामन्यामध्ये जवळपास 80 पर्यंतच्या धावा तृतीय संघानं वसूल केल्यात. यावेळेला आपल्या माइंडसेटमध्ये काय प्लॅनिंग असणार आहे, दिग्गज खेळाडूंना कसं रोखायचं आहे, पहिला सामना आपण पार पाडून पुढच्या दिशेनं वाटचाल करत आहात आणि समोर आहे भातसई संघ. काल पण आम्ही नाणेफेक प्रथम जिंकलो आणि आज पण त्या नाणेफेक जिंकण्याचा जर फायदा झाला तर तसाच. आणि बादशाही संघामध्ये कल्पेश वगैरे जाधव एक फारच आक्रमक फलंदाज आहे, त्यांनाच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू प्रथम. आणि वातावरणाच्या याने आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कमीत कमी 70 ते 70 परत रोखण्याचा प्रयत्न करू. कारण आमची फलंदाजी कालच्या मॅचमध्ये पाहिजे तशी होते, फक्त बॉलिंगचा थोडा प्रॉब्लेम येतो, तो सॉल्व्ह झाला तर जिंकण्याचा प्रयत्न करूच आम्ही. नक्कीच स्वतःच्या कमजोरी आणि स्वतःच्या चुकांवर जर आपण काम केलं तर प्रतिस्पर्धी संघांना नामोहरम करू, यामध्ये ती मात्र शंका नसते. 70चं टार्गेट आहे. मी वळतोय भातसई संघाच्या कर्णधाराकडे. 70 पर्यंत रोखण्याची त्यांची एक जिद्द आहे, त्यांनी ते स्वप्न बाळगलेलं आहे. पण यावेळेला आपण सगळे सामने पाहिले असतील. या लीग मधला आपला पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपल्या पाठीराख्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील. काय असेल आपलं गेम प्लॅनिंग बेडिसगाव संघासमोर खेळताना आणि या लीग मध्ये उतरताना आपण कोणत्या तयारीनिशी उतरत आहात? आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय आपल्याकडे आलेला आहे, तर बॅटिंग करताना आपलं माइंडसेट काय असणार आहे? 80+ स्कोर आपला से संघाच्या कर्णधाराचं म्हणणं आहे की आम्ही 80+ पुढे जाणार आहोत. 80+ ची धावसंख्या उभारून ते आम्हाला डिफेंड करता येतील आणि समोरच्या संघावर आम्ही दडपण टाकता येईल. बोथ ऑफ यू कॅप्टन्स, व्हेरी व्हेरी गुड लक फॉर द नेक्स्ट मॅच. खूप खूप शुभेच्छा दोघांनाही, मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वळतोय आपण बॉक्स कडे. बेडिसगाव संघाच्या कर्णधाराला आणखी एक फायदा मिळालाय की आपण पवेलियन चूज करायचा. खेळाडू कक्ष 1 म्हणजेच पवेलियन नंबर 1 ची निवड केलेली आहे बेडिसगाव संघानं. तत्पूर्वी वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. 42 चेंडू आणि 78 धावांचं आव्हान उभं केलंय ते जयमल्हार तुते या संघानं रमेश स्मृती साडगाव या संघासमोर. यावेळेला रमेश स्मृती साडगाव या संघाकडून बॅटिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो जगदीश. माफ करा, स्ट्राईकला आहे तो विनीत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जगदीश. यावेळेला तुते संघाकडून गोलंदाज अगदी कमी वयामध्ये ज्यानं या ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळं स्थान मिळवलंय तो गोलंदाज दीक्षित. 42 चेंडू आणि 78 धावांचं हे लक्ष्य. विनीत आहे स्ट्राईकला, दीक्षित सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर बॉलिंग करायला. या वेळेला श्रपवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाचे मनसुबे ओळखले जातात. गोलंदाज दीक्षित याच्याकडून इकॉनॉमिकल बॉलिंग साठी नावाजलेला हा गोलंदाज आहे. त्याला माहित आहे मला काय करायचं आहे. आपल्या संघासाठी समोरच्या धावा ज्या आपण उभ्या केलेल्या आहेत त्या कशा डिफेंड करायच्या आहेत आणि प्रत्येक डॉट बॉल सह आपल्याला प्रतिस्पर्धी संघावर कसं दडपण टाकायचं आहे हे सगळं कॅल्क्युलेशन त्याच्या मनामध्ये असतं. आणि म्हणून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तो आपल्या गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरलाय आणि म्हणूनच तो यशस्वी झालाय. म्हणून आतापर्यंत या संघाचा स्ट्रायकर बॉलिंगच्या भूमिकेत आपल्याला तो पाहायला मिळतोय. यावेळेला विनीत यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर राहिलाय खाली. अपेक्षित उसळी मिळाली नाहीये आणि या खाली राहिलेल्या चेंडूचं मात्र कोणतंही प्रत्युत्तर विनीत नावाच्या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेला सोबत जोडले जातील स्कोरर श्रद्धा वॉरियर्सचा फुल धमाका सूरज विशे. या वेळेस मात्र आपल्या क्रिकेटचा दाखवला जातोय क्लास. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू होईल फरार आणि मिळेल हा पहिला चौकार.
थँक्यू सो मच. पहिले दोन अप्रतिम चेंडू दीक्षितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, पण पहिल्या दोन चेंडू पासून जो संघर्ष बॅट आणि बॉलचा पाहायला मिळत होता विनीतच्या माध्यमातून, तो संघर्ष कुठेतरी संपुष्टात येताना पाहिला. बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आला, सुरेख फटका, क्रिकेटचा अनोखा क्लास आपल्याला विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पाहायला मिळाला एक पहिला चौकार. अप्रतिम फलंदाजी, तितकी सुरेख गोलंदाजी आणि या वेळेला मात्र हे वादळ काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री पाहायला मिळतोय. दुसरा चौकार. थँक्यू सो मच. उंचीनं आणि शरीर यष्टीनं किरकोळ वाटणारा हा फलंदाज यावेळेला मात्र आपल्या बॅटिंगची ताकद दाखवताना पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. दीक्षितचा क्लास दिसला, मात्र पुढचा तिसरा आणि चौथा चेंडू अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख फलंदाजी सफल होऊन खेळला जातोय. फलंदाजाला यावेळेस पुन्हा घेतला गेला फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला. गेम प्लॅनिंग नुसार ही बॉलिंग झाली होती. थ्रो होतोय, मात्र थ्रो होऊन कलेक्ट होईल या कालावधी दरम्यान मिळतात त्या दोन धावा. या वेळेला मात्र दीक्षितकडे त्याचं उत्तर मिळत नाहीये की विनीतला कसं थांबवायचं आहे. विनीत आडवा होतोय, ऑफ स्टंपचा गाठ घेतोय, कव्हर करतोय, आपलं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं ढिलं करतोय आणि अशा वेळेला आपण काय चेंडू टाकायचा याचा विचार मात्र गोलंदाज दीक्षित याला करावा लागेल. धावसंख्या होती आता मात्र 10 धावा. वेळेला प्रतिम फटका, कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्री चौकार. थँक्यू सो मच. टीम मीटिंग नकोय. 42 चेंडू आणि 78 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला रमेश स्मृती साटगाव हा संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रमेश स्मृती साटगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 14 धावा आणि आता समीकरण मात्र बदललं जात आहे. जिंकण्यासाठी हव्यात त्या 36 चेंडू आणि 64 धावांची गरज. आतापर्यंत एकही गडी गमावलेला नाहीये तो रमेश स्मृती साटगाव या संघानं. आता मात्र या वेळेला जय मल्हार तुते या संघाच्या गोटामध्ये थोडीशी खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते. रोखायचं कसं, थांबवायचं कसं, विनीत नावाचं वादळ आपल्याला इथे घोंगावताना पाहिलं. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते आणि म्हणून हे तरंग, या तरंगांचा रूपांतर लाटांमध्ये होण्याच्या अगोदर तुम्हाला मात्र इथं आपल्यातला सर्वोत्तम खेळ सादर करावा लागेल मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही तुमचं कसं पणाला लावाल ना, तेव्हा तुमच्यातला सर्वोत्तम खेळ आपोआप बाहेर येईल. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका, अप्रतिम चेंडू, तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण, या चेंडूला दिला गेलाय सन्मान. चेंडू होतोय निर्धाव. तुफान फटकेबाजी ज्या फलंदाजानं केली तो फलंदाज योगेश आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू योगेश. यावेळेला सफल झाला होता फलंदाज जगदीश. त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न, लेग स्टम्प्स आपल्याला दिसत होते, ते हिट करण्याचा प्रयत्न फुल लेनच्या चेंडूनं, मात्र दिशा भरकटली गेली. चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर निघून गेला. पंचांचा वाईटचा इशारा आला आणि अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढली जाते. धावसंख्या होतीये आता मात्र 15 धावा. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला स्वतःहून रूम बनवली, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू करतोय फील्ड. हा होतोय झेल आणि जगदीशच्या रूपानं बसतोय पहिला झटका.
विजय थँक्यू सो मच. पहिल्या षटकातले आपण या सामन्याचे विश्लेषण जर पाहिलं तर 14 धावा होत्या. दुसऱ्या षटकातल्या आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झाले आणि या 2 चेंडूमध्ये केवळ दिली आहे ती 1 धाव, तीही अवांतर स्वरूपात, आणि गडी मात्र बाद करण्यात त्याला आलं यश. एक तुमच्यातल्या सर्वोत्तम खेळाची जेव्हा संघाला गरज असते ना, तर योग्य वेळी तुमच्यातला खेळाडू, तुमच्यातलं ते कसब, तुमच्यातलं ते कौशल्य जरा बाहेर आलं तर त्याचा मात्र संघाला फायदा होतो. यावेळेला साटगाव संघाकडून स्ट्रायकिंग एंडला येईल डावखुरे हाताचा मुकेश, ज्यानं मागच्या दिवसात मारलं होतं अर्धशतक आणि केली होती तुफान फटकेबाजी. यावेळेला काळ बदललाय, दिवस बदललाय, वेळ बदललाय, सामना बदललाय, तोच फॉर्म मात्र त्यांना कंटिन्यू ठेवता येतो का ते पाहणं आता मात्र खऱ्या अर्थानं रंजक ठरणार आहे. डावखुरे हाताचा मनोज, त्याच्या समोर यंगस्टर योगेश यावेळेस गोलंदाजी करेल. आपल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो योगेश. सामना करेल डावखुरे हाताचा मुकेश. मुकेशसाठी सजवलं जातंय क्षेत्ररक्षण. त्याच्या जमेच्या बाजू ओळखल्या जातील, त्यानुसार त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं बहराला येईल. या वेळेला पॉइंटच्या दिशेनं कट केलेला हा चेंडू होईल फील्ड, होईल कलेक्ट, केला जाईल थ्रो. या कालावधी दरम्यान मात्र 1 धाव धावून होतीये पूर्ण. संघाची धावसंख्या 1 जाऊन पुढे सरसावतीये. धावसंख्या होती आता मात्र 16 धावा. समीकरण बदललं जात आहे. 33 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 62 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेला तुफान फलंदाजी करणारा विनीत मात्र येतोय स्ट्राईकला. बघूया हे बॅटल पाहायला मजा येईल. यावेळेला पुन्हा शफल होऊन ऑफस्टमच्या दिशेने येऊन फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. संपूर्ण संघाची होती अपील, पण आमचे चाणाक्ष पंच मात्र अपील लावतायत फेटाळून. हा एक दडपण असतो, हा एक दबाव असतो. कुठेतरी या अपीलच्या माध्यमातून फलंदाजावर दडपण टाकलं जाईल आणि त्याच्या आक्रमक स्वभावाला, त्याच्या नैसर्गिक खेळीला कुठेतरी थांबवलं जाईल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून संघासाठी 100% काय देणं असतं ना मित्रांनो, त्याचं उत्तम उदाहरण योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फलंदाजीमध्ये तुफान फलंदाजी केली गेली योगेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये आतापर्यंत टाकलेत ते 5 चेंडू, दिल्यात केवळ 2 धावा, गडी झालाय बाद 1. अप्रतिम गोलंदाजी संघासाठी मोलाचा वाटा उचलताना. या वेळेला मात्र विनीतच्या स्ट्रॉंग झोन मध्ये येतोय चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं, सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. सामना चालू करायचा आहे, टीम मिटिंग नको आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रमेश स्मृती साटगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 20 धावा. आता समीकरण बदललं जात आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 58 धावांची गरज. 42 चेंडू आणि 78 धावांचं हे आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा केल्या गेल्या त्या वसूल. यावेळेला बॅटिंग मार्कवर खऱ्या अर्थानं आपली फलंदाजी साकार करतोय तो विनीत. 9 चेंडू आणि आतापर्यंत केल्या त्या 18 धावा. तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय हा फलंदाज. आता यावेळी स्ट्राईकला येतोय अनुभवी फलंदाज, ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे मॅचला कलाटणी देण्याची आणि अशक्य कठीण वाटणाऱ्या लक्ष्यालाही आपल्या कवेत, आपल्या दृष्टिक्षेपात आणण्याची. फलंदाज मुकेश विशे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुन्हा दीक्षित, ज्याने टाकलं होतं पहिलं षटक, जे ठरलं होतं महागडं. तब्बल 14 धावा ज्या षटकामध्ये केल्या गेल्या होत्या वसूल. पण कर्णधाराला विश्वास आहे दीक्षितच्या माध्यमातून वेलकम बॅक होईल आणि कुठेतरी थोडस दडपणाखाली वाटत असणाऱ्या जय मल्हार तुतेला सुटकेचा निश्वास, उश्वास टाकता येईल. पाहूया त्याच्यावर टाकलाय विश्वास, मिळतोय का निश्वास. सज्ज होतंय दीक्षित, सामना करेल मुकेश. यापुढचं समीकरण असेल 30 चेंडू आणि 58 धावा. पहिला चेंडू, या वेळेला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र ऑफसाईडच्या दिशेनं बाहेर आलेला फुलटॉस चेंडू. या वेळेला पॉइंटच्या गॅप मधून हा चेंडू बाहेर निघतोय. विनीतचा 3rd रनचा कॉल मात्र केला जातोय रिजेक्ट. पंचांकडून अंपायर कॉल आहे.
येस, अंपायर कॉल आहे रिव्ह्यूचा बिमर साठी की कमरेच्या वर चेंडू आहे का, रिव्ह्यू केला जातोय. आणि चौकार पण चेक करायचा. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ जीवतोड मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नांची शर्त लावली जाते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये यासाठीच तर क्रिकेट अनेकांच्या काळजावर राज्य करत असतं. यासाठीच तर क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये पसंतीला उतरत असतं. तत्पूर्वी नव्यानं जोडलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो, सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब आणि श्रद्धा स्पोर्ट्स धसई आयोजित धसई प्रीमियर लीग सन 2021चा हा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसातला हा पहिला सामना रंगला जातो आहे. रमेश स्मृती साडगाव विरुद्ध जय मल्हार तुते. तिसरे पंच असतील, बाकी कोणीही तिसऱ्या पंचांना कोणत्याही सूचना देणार नाहीत, आपली जागा सोडणार नाहीयेत. हा पहिला सामना रंगला जातो या दोन उभय संघांमध्ये. रमेश स्मृती साडगाव आणि जय मल्हार तुते संघ. जय मल्हार तुते संघाला नाणेफेकीचा कौल साडगाव संघाने विजय होऊन प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. 7 षटकांच्या पहिल्या डावामध्ये तब्बल 77 धावा जमा केल्या जय मल्हार तुते या संघाने आणि 42 चेंडूमध्ये 78 धावांचं आव्हान उभं केलं गेलं रमेश स्मृती साडगाव या संघाने. 42 चेंडू आणि 78 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत झाली आहेत ती 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये केल्या जात आहेत 20 धावा. समीकरण बदललं गेलंय. 30 चेंडू आणि 58 धावांची गरज. बॉल आहे नो, कमरेचा आहे वर आणि बाउंड्रीचा अंपायर्स कॉल असेल, कारण तिथे मात्र आपला टेक्निकल इश्यू येतोय. बॉल आहे नो, यापुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंच धावा एकूण कळवायच्या आहेत. आपण आपला कॉल इथे फायनल मानला जाईल. एकूण 2 धावा, नोची 1, अशा एकूण 3 धावा आणि पुढचा चेंडू येईल मात्र या वेळेला या फ्रीटला जोरदार प्रत्युत्तर मुकेश याच्या माध्यमातून आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय खणखणीत षटका. थँक्यू सो मच. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आता मात्र 1 बाद 29 धावा. या वेळेला पुन्हा ऑफस्टम्पच्या बाहेर हा फुलटॉस लेनचा चेंडू पुन्हा रिव्ह्यू घेतला जातोय. कमरेच्या वर चेंडू आहे का, बिमरला अंपायर्स कॉलही आहे आणि टीमला देखील बिमरचा रिव्ह्यू आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आणि यापुढे येणाऱ्या संघांनाही विनंती आहे की आपला 12th मॅनही इथं असतो. तिसरा पंच निर्णय घेताना आपल्या 12वी खेळाडूलाही सोबत घेतला जातो. जर काही साशंकता असेल तर 12वा खेळाडू इथं आक्षेप घेतोय. त्याच्यामुळे आपला फेअर डिसिजन आहे. आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यावी, याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा कमरेच्या वरचा चेंडू होतोय नो. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला दीक्षित याच्या माध्यमातून. धाव निघाली, 1 धाव, नो बॉलची 1 धाव, अशा एकूण 2 धावा. पुन्हा मिळेल फ्री हिट. यावेळेला दीक्षितला अपेक्षा जी असेल, परंतु 2 बिमर, त्यामुळे बॉलर होईल चेंज.
डगआउट मधून कोणीही कमेंट करायची नाहीये. अनलता पेनल्टी ही लास्ट कॉल आहे. यावेळेला पूर्ण पंचांचा पॅनल इथे बसलाय मित्रांनो. स्पर्धेचा नियम आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मागच्या 3 दिवसात आपण कसले गालबोट लागलेलं नाहीये आणि ते चाणाक्ष पंच बसलेत, कॅमेराची लाईन लावलेली आहे. इथे आपल्याला स्क्रीनवर आपण पाहतोय आणि कोणत्याही चुकीला माफी दिली जाणार नाही हे आमच्याकडून तुम्हाला ग्वाही आश्वासन आहे. सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे मित्रांनो. फेअर क्रिकेट आपल्याला पार पाडायचं आहे. यापुढे ज्या डगआउट मधून आपल्याला कमेंट्स ऐकायला येतील त्या संघाला पेनल्टी मात्र अनिवार्य असेल. थँक्यू सो मच. या षटकातला पुढचा चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. समीकरण बदललं गेलं. अजून 5 चेंडू या षटकातले शिल्लक. 29 चेंडू आणि जिंकण्याकरता 47 धावसंख्या अजूनही गरजेची. थोडस गचाळ गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 5 चेंडू, 1 हुकमी, 1 रोहन यावेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विनीत नावाचं वादळ या वेळेला मात्र विनीत पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडूच लाईन मिस करतो ऑफ स्टंपच्या बाहेरची. खूपच बाहेर असं चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या वाढली जाते. 1 धावसंख्येत भर पडते. 1 धावसंख्या होती, आता जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. 29 चेंडू आणि जिंकण्याकरता आता मात्र 46 धावांची गरज. एक सुरुवात होती, एक स्टार्टअप मिळाला होता साडगाव संघाला आणि त्या अनोख्या सुरुवातीला त्या स्टार्टअपला एका वेगळ्या उंचीवर नेताना आता प्रयत्न करतोय. पुन्हा मात्र फ्री हिट राहील कायम. फ्री हिटची संधी मिळते पुन्हा. सध्या फुल फॉर्म मध्ये खेळत असणाऱ्या विनीतला फ्री हिट आहे हा चेंडू. यावेळेस फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू करेल ट्रॅव्हल आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी रमेश स्मृती साडगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 36. 36 धावा. समीकरण बदललं जात आहे. 28 चेंडू आणि 42 धावा. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. अप्रतिम फटकेबाजी आहे, परंतु इथून संधी आहे जय मल्हार तृतीय संघाला कमबॅक करण्याची. इथून संधी आहे या मॅच मधला संघर्ष शिगेला पोहोचवण्याची. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सक्सेसफुल अटेम्प्ट म्हणता येईल. चेंडू होतोय निर्धाव. सुरेख कमबॅक म्हणता येईल गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. मित्रांनो, स्वप्न मोठी पाहिजे असतात. लहान स्वप्न फक्त तुम्हाला आशा दाखवतील, पण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळून काढत असतात. आणि म्हणून या स्वप्नांचा पाठलाग करताना जरी तुम्हाला किंमत मोजावी लागत असेल ना, तरी मात्र पाठलाग सोडायचा नसतो. दमछाक होत असली तरी पावलांना थकलोय असं सांगायचं नसतं आणि मात्र चालत राहत मार्गक्रमण करायचं असतं. यावेळेला तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू ठेवला गेला. शॉर्ट लेंथ वरचा हा चेंडू होता आणि या चेंडूवर अपेक्षित उसळी मात्र मिळाली नाही. फलंदाज विनीत याला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. चेंडू होतोय निर्धाव आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली 36-36. समीकरण बदललं जात आहे. समीकरण होतंय 26 चेंडू आणि 42 धावा. पुन्हा स्ट्राईकला सज्ज होत आहे फलंदाज विनीत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे गोलंदाज रोहन. या वेळेला आपली स्ट्रेंथ जी आहे फाईन लेग, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा ताकदवान खेळणारा फलंदाज आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेनं याची ताकद मानली जाते. पण अशा वेळेला रोहनला त्याचे कच्चे चिट्टे माहित आहेत, त्याची जमेची ताकद माहित आहे, म्हणून तो वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज रोहन याची. या षटकातला शेवटचा चेंडू धावसंख्या स्थिरावलेली केवळ 36-36 या धावसंख्येवर. या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज रोहन याचा. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा आपल्याला या सामन्यामधून पाहायला मिळतोय. एजे स्पोर्ट्स भातसईचा संघाचा सर्वा महाराष्ट्रातल्या अनेक नामांकित व्यावसायिक संघातून खेळणारा
टेनिस क्रिकेट विश्वाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख केली जाते, आक्रमक फलंदाज, सगळ्यांचा आयडल, ऑलराऊंडर प्लेयर कल्पेश जाधव याचं इथे आगमन होत आहे. मी व्यवस्थापन समितीच्या वतीनं कल्पेश याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कल्पेश जाधव यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यावेळेस या षटकातला शेवटचा चेंडू हा थर्ड स्लिपच्या दिशेनं चेंडूकडे लागून जाते, होतोय झेल. विनीत नावाचं वादळ मात्र इथं शमवलं जात आणि बसतोय झटका दुसरा. डीजे आपण संगीत सुरू ठेवायचं. थँक्यू सो मच डीजे. यापुढचा होणारा सामना बेडीसगाव विरुद्ध एजे स्पोर्ट्स भातसई संघ. बेडीसगाव या संघाने नाणेफेकीचा कौल विजय म्हणून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि एजे स्पोर्ट्स भातसई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केला. यापुढचा हा होणारा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल, पण तत्पूर्वी वळूया आपण या सामन्याकडे. हा सामना रंगतोय रमेश स्मृती साडगाव विरुद्ध जय मल्हार तुते संघ. जय मल्हार तुते या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. साडगाव संघाकडून प्रथम फलंदाजी करताना 42 चेंडूमध्ये 77 धावा जमा केल्या तुते या संघानं आणि 42 चेंडूमध्ये 78 धावांचं आव्हान उभं केलं साडगाव या संघासमोर. यावेळेला 42 चेंडू आणि 78 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय. 42 चेंडूमध्ये 78 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर साडगाव संघ जाऊन पोहोचलाय. तो 2 बाद आणि 36 या धावसंख्येपर्यंत समीकरण बदललं गेलंय. 24 चेंडू आणि आणखी जिंकण्याकरता 42 धावांची गरज. मित्रांनो, इथून आता संघर्ष करावा लागेल जय मल्हार तुते संघाला, कारण सगळं काही आलबेल चाललंय ते रमेश स्मृती साडगाव या संघाच्या बाजून. आणि हे सगळं आलबेल जर कुठे रोखायचं असेल, या गतीला जर कुठे आपल्याला थांबवायचं असेल आणि साडगाव संघाला जर अडचणीत पाठवायचं असेल तर मात्र आता तुम्हाला तुमच्यातला सर्वोत्तम खेळाला इथे साकार करावा लागेल. रवींद्रनाथ टागोर खूप छानरित्या म्हणतात, समुद्र ओलांडायचा असेल ना तर फक्त किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहत राहणं पुरेसं नाही, तर त्यासाठी समुद्रात उडी घ्यावी लागते, समुद्राची खोली मोजावी लागते आणि पोहतानाची तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करायची असते. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, पण मित्रांनो, हे जीवन जगत असताना प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी करत असताना तुमच्यावरचा विश्वास मात्र अधिक दृढ असायला हवा. वळतोय सामन्याकडे डावखुराचा मुकेश, खोलवर टप्प्याचा चेंडू. या वेळेला मिड ऑफच्या दिशेने खेळलेला फटका लॉंगांचा क्षेत्ररक्षक मात्र त्यावेळेस चेंडू करतोय फील्ड. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावली जाते. धावसंख्या होतीये 3 737, 37 धावा. स्ट्राईकला येतोय फलंदाज धनाजी, नॉन स्ट्राईकला जातोय मुकेश, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय योगेश, ज्यात आपल्या पहिल्या स्पेलमध्ये केवळ दिल्या होत्या 6 धावा आणि मिळवली होती 1 विकेट. चौथ्या षटकातला पहिला चेंडू समाप्त झालाय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 37 धावा. समीकरण मात्र बदललं जात आहे. 23 चेंडू आणि 41 धावा अजूनही बाकी.
या सामन्यातलं चित्र स्पष्ट करायला आणि या सामन्याच्या निर्णयाचं निष्कर्ष बांधायला. धनाजी येतो स्ट्राईकला. योगेश नावाचा अष्टपैलू खेळाडू तिथे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू होता, मात्र यावेळेला यष्टीरक्षकाकडून काहीशी गलती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू थ्रो होईल, फील्ड होईल, कलेक्ट होईल, या कालावधी दरम्यान मात्र गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा काही रोखू शकला नाही हा संघ आणि या दोन धावा निशी संघाची धावसंख्या 2 न वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा. समीकरण होते चेंज, बदलतं समीकरण. 5 चेंडू 22 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा होते सज्ज धनाजी. या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरची दिशा, चेंडू पडल्यानंतर थोडासा आत, पण तो आत येतानाही त्याचं डिस्टन्स इतकं सुंदर की फलंदाजाच्या रडारमध्ये तो चेंडू येत नाही आणि परिणाम स्वरूप चेंडू जाऊन स्थिरावतो. यष्टीरक्षकाच्या हातात कॉल येतोय निर्धाव. चेंडू होतोय डॉट. यावेळेला खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होतो लोअर फुल टॉस. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका. चेंडू होईल कलेक्ट, होईल फील्ड, त्यानंतर केला जाईल थ्रो आणि मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 न वाढली जाते. धावसंख्या होतीये 44 वर 0. 40 धावा. समीकरण पुन्हा मात्र चेंडू गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण स्ट्राईक होते रोटेट. डॉट बॉल जरी असला तर मात्र स्ट्राईक चेंज केली जाते. एकेरी दुहेरी या धावसंख्येनं संघाचा धावफलक मात्र हलता ठेवला जातोय. समीकरण होते बदलतं चेंज. 20 चेंडू आणि 38 धावांची गरज साटगाव संघाला. यावेळेला खोदून काढलाय चेंडू. चेंडू येईल सरळ दिशेनं सीमा पार. मुकेशच्या बॅट मधून येतोय देखणा चौकार. अप्रतिम फटकेबाजी. एकीकडून दबाव टाकला जातोय तुते संघाकडून, मात्र दुसरीकडून त्याच दबावाला झुगारून दिले जाते साटगाव संघाकडून. या चौकारानिशी संघाची धावसंख्या होते 44. 44. 19 चेंडू आणि 34 धावा. जिंकण्याकरता यावेळेस पुन्हा फुल लेनचा चेंडू, त्याला उचलून बाहेर नेण्याची क्षमता होती, मात्र वेगानं बीट केलं गेलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रमेश स्मृती साटगाव या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 2 बाद 44. 44 धावा. आणि आता मात्र समीकरण होत आहे जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 34 धावा. टीम मीटिंग होतीये, एक प्लॅनिंग ठरलं जात आहे, कारण इथून पुढे जर थांबवायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं एका तिखट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो साठी हे नाव ओळखलं जातं. यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून संघाला विजया समीप नेऊन ठेवण्याची कामगिरी मात्र बजवावी लागणार आहे. आणि यावेळेला संजय नावाचा गोलंदाज, ज्याच्याकडे आहे अनुभव, ज्याच्याकडे आहे फिरकीची कमाल, ज्याच्याकडे भल्या फलंदाजांची भंबेरी उडवण्याची आहे क्षमता. मात्र हा लौकिक, हा इतिहास आता मात्र वर्तमानात संजयला जगावा लागणार आहे. स्विंग अँड स्पिन या दोन्हींचं मिश्रण आणि त्याबरोबर असणारा स्पीड, या 3 एस फॅक्टरला जो आपल्या गोलंदाजीमध्ये उतरवताना पाहतो. या अगोदरच्या नामांकित संघाकडून खेळलेला हा गोलंदाज आहे. यावेळेला पाहूया स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय फलंदाज धनाजी. अकोल टप्प्याचा चेंडू, यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होतोय बीट, माफ करा बॅट बीट. यावेळेला मात्र
फलंदाजाला काही या चेंडू उमगत नाहीये. सुरेख सुरुवात म्हणता येईल. 18 चेंडू 34 धावांचा अजूनही पाठलाग करणं शक्य आहे आणि अशा वेळेला इथून निघणारा प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक मिळणारा निर्धाव चेंडू हा मनोबल वाढवणार आहे जय मल्हार तुते या संघाचा. आत्मविश्वासाची जी कमतरता कुठेतरी जाणवते, कुठेतरी तो जो हिणवलेला आत्मविश्वास आहे, तो दुणवलेला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. यावेळेला तुम्हाला जिंकण्याची भूक संपवायची नाहीये, त्या आशा मात्र तुम्हाला कायम पल्लवित कराव्या लागणार आहेत. या वेळेला बॅट्समनच्या रडारमध्ये येतोय चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षकाची होते चुकी. ऐन मोक्याच्या क्षणाला दुष्काळातला पाहायला मिळतोय 13वा महिना. चेंडू जाईल सीमा पार, पाहायला मिळेल चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 4 8, 48 धावा. समीकरण मात्र आता बदललं जात आहे. जिंकण्याकरता 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेला संजयला आता मात्र प्लॅनिंग मध्ये बदल करावा लागणार आहे. पहिला सुरेख चेंडू टाकला गेला आणि त्यानंतर मात्र बॅट्समन कडून कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेला हा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाही, परंतु चेंडू कलेक्ट होईल, फील्ड होईल, थ्रो होईल. या कालावधी दरम्यान मात्र एकूण धावा धावून निघतायत त्या एकच धाव. दुसऱ्या धावेचा केला होता प्रयत्न, मात्र मुकेश विशे यांनी केलाय तो कॉल रिजेक्ट. आणि वर फॉर्मामध्ये असणारा धनाजी मात्र परततोय तंबूत, बसतोय. तिसरा झटका. यावेळेला मात्र धनाजीच्या परतण्यानंतर मैदानावर येतोय साटगाव संघाकडून फलंदाज केतन. स्ट्राईकला जाईल बॅट्समन मुकेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा संजय. सुरेख गोलंदाजी आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला, दुसऱ्या चेंडूवर चौकार बसला गेला, तिसऱ्या चेंडूवर एक धाव. धावबादच्या स्वरूपात एक गडी बाद करण्यातही यश आलं. इथून मात्र प्रत्येक चेंडूवर निघणारी धाव या सामन्याच्या निकालावर एक वेगळा परिणाम घेऊन येणारी आहे. त्यामुळे इथून मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नाहीये. तुमच्या दिशेने टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा येतो आतमध्ये. वेळेस चेंडूच्या वेगामध्ये संत गतीपणा पाहायला मिळाला. त्यामुळे या संत गतीच्या चेंडूवर थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय फलंदाज मुकेश. धावसंख्या मात्र जाती स्थिरावलेली. 4 चेंडू षटकातले 2 चेंडू शिल्लक 5व्या षटकातले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर साटगाव संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 49 धावा. समीकरण मात्र बदललं जात आहे. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज अजूनही जिंकण्याकरता साटगाव संघाला. हा चेंडू निर्णायक ठरतील अजूनही या षटकातले. यावेळेस मुकेशला बाहेर खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र टप्पा चुकला जातोय, लाईन चुकली जाते, दिशा मात्र भरकटली जाते. पंचांचे हात मात्र स्थिरावले जाते. येतो वाईटचा इशारा आणि अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढते. यावेळेस एका धावेने संघाचं साजरं होत आहे अर्धशतक. संघ जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. समीकरणात होतोय बदल. 14 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 28 धावांची गरज. यावेळेस अप्रतिम चेंडू म्हणता येईल संजय याला. जे दडपण कुठेतरी संघावर आलं होतं, समोरची आक्रमक फलंदाजी पाहिली गेली होती, त्या दडपणाला बाजूला सारण्याचा प्रयत्न गोलंदाज संजय याच्या माध्यमातून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी जी तळपणारी बॅट होती मुकेशची, ती मात्र आता शांत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. प्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला संजयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 28 धावांची गरज आहे. क्षेत्र कोणतंही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही.
आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय उरत नाही. या वेळेला बाहेरचा चेंडू चेंडू खेळला जाते. जोरदार प्रहार. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू झेल घेण्याचा करतोय प्रयत्न, मात्र या वेळेला झेल सुटली जाते. 2 धावा धावून निघतायत पूर्ण. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 52 धावा. आता मात्र समीकरण होतंय बदलतं. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज. म्हणजे षटकामागे तब्बल 13 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. पण हे सगळं करत असताना मित्रांनो, शेवटच्या षटकाचा विचार करण्याच्या अगोदर आता जे षटक पडणार आहे, षटक क्रमांक 6, ते खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण या षटक क्रमांक 6 मध्ये जर चांगल्या धावा वसूल करता आल्या तर मात्र रमेश स्मृती साटगाव संघाला हा सामना सहजरित्या खिशात घालता येईल. परंतु तितकाच अक्तिकतेचा प्रयत्न असेल तो जय मल्हार तुते संघाकडून की जितक्या जास्त प्रमाणात कमीत कमी धावा आपल्याला यावेळेला साटगाव संघाला देता येतील, जेणेकरून शेवटच्या 6 चेंडू मध्ये एक दडपण आपल्याला समोरच्या संघावर एक प्रेशर ठेवता येईल आणि त्याच दडपणात्मक मानसिकतेमध्ये आपल्याला शेवटचं षटक अतिशय उत्तम प्रकारे हाताळता येईल. पाहूया षटक क्रमांक 6. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज. ही एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावती. धावा होत्या 53. जिंकण्याकरता 11 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज. ही एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. जिंकण्याकरता आता समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. धावसंख्या होतीये 55 धावा. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 23 धावांची गरज.
डीजे सात चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावांची गरज. रोमांचक सामना. सॉरी 8 चेंडू 17 धावांची गरज. अप्रतिम क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघाकडून जीवतोड प्रयत्न केला जातोय. हाच संघर्ष असतो जो ऐनमोक्याच्या क्षणाला आपल्याला ज्याची अपेक्षा असते. या दोन धावांनिशी संघाची धावसंख्या 2 वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 63 या धावसंख्येवर. समीकरण होतं बदलतं. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची गरज. 7 बॉल 15 धावा कंपल्सरी चेसिंग. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. कालचा दिवस आठवतोय. कालही चेस करत असताना, पाठलाग करत असताना साटगाव संघाला 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. पुन्हा त्याच क्षणांची, त्याच वेळेची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 14 धावा. हॅलो 6 चेंडू 15 धावांची गरज. 14. डीजे थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना
गोलंदाज तुषार याच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज मुकेश याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला षटकार. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज. खर तर एक मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूनुसार यावेळी प्रहार केला जातोय. मिडानच्या डोक्यावरून खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाची होतीये चुकी आणि मोक्याच्या क्षणाला आणि पाहायला मिळतो आणखी एक सुरेख चौकार. या चौकारानिशी साटगाव संघाची धावसंख्या होते 74 74 धावा. या चौकारानिशी संघाची धावसंख्या होतीये आता मात्र 74 धावा. केली उगाच. यावेळेस पुन्हा जोरदार प्रहार. या क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न मात्र कॉल होतोय रिजेक्ट. अवघ्या एका धावेवर मानावं लागतंय समाधान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 75 75 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण पुन्हा बदललं जात आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. इथून मात्र आपल्या गोलंदाजी मधला सर्वोत्तम खेळ गोलंदाज तुषार याला दाखवावा लागणार आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. या वेळेला ही मॅच आपण जर पाहत असाल तर रंजक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना आहे. यावेळेला स्ट्राईकला जातोय तो बॅट्समन केतन. 3 चेंडू आणि 3 धावा. काय सुरुवात झाली या दिवसाची. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल. एका चांगल्या सामन्याची सुरुवात केली गेली या दिवसात. क्रिकेटच्या प्रेक्षकांची वाढलेली उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडूच्या वेगामध्ये केला जातोय बदल. रोहन आहे चेंडू जसतोय झटका. आता समीकरण होईल बदल. 2 चेंडू आणि 2 धावा. थँक्यू सो मच डीजे कैलास. थँक्यू सो मच. समीकरणामध्ये होतोय मात्र बदल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. योग्य वेळी योग्य निर्णय योग्य डावपेच तुम्ही केले असलेल्या प्लॅनिंगला सत्यात उतरवताना मदत करतात. पण असं म्हणतात यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र तुम्हाला सातत्यानं करावी लागते. शर्तीचे प्रयत्नच असतात जे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असतात. अप्रतिम सामन्यानं आजच्या दिवसाची झाली आहे सुरुवात. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईकला आहे मुकेश नावाचं वादळ. या वादळाला थांबवायला लागेल गोलंदाज तुषार याला. कारण थोडंसं दडपण जे एका बाजूने झुकलेलं आपण पाहत होतो ते दडपण मात्र आता 50-50% एकमेकांमधली भागीदारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. केतनची जागा भरून काढण्यासाठी येतो यंगस्टार निखिल. स्ट्राईकला जातो डावखुऱ्याचा मुकेश. आता मात्र प्लॅनिंग होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि मुकेशला मात्र कसं शांत ठेवता येईल या सगळ्या गोष्टींचा केला जाईल सारासार विचार. कारण समीकरण झालंय 2 चेंडू आणि 3 धावा. त्यातल्या त्यात स्पर्धेचा नियम असा आहे मित्रांनो की कंपल्सरी 3 धावा आपल्याला काढाव्याच लागतील जर विजय प्राप्त करायचा असेल. कंपल्सरी चेसिंग हेच एक शस्त्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा ठेवलेला हा चेंडू मिडानच्या डोक्यावरून चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक करतोय फील्ड आणि यावेळेस गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा. गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग आहे कंपल्सरी. डाव आणि सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. बेडीसगाव संघ आपण जो निवडलेला पॅव्हेलियन नंबर 1 आहे तिथला आपण ताबा घ्यायला सुरुवात करायची आहे. खेळाडू कक्ष क्रमांक 1. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू पासून या सामन्यानं प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती.
उत्कंठावर्धक हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. कंपल्सरी चेसिंग आहे ज्याला आपण शुद्ध मराठीत असं म्हणतो की धावांचा पाठलाग करणं अनिवार्य आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या बाकीच्या नियमांची लोडबोड केली जात नाहीये. एक चेंडू आणि एका धावेची गरज. यावेळेला क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. टाईट फिल्डिंग आहे जेणेकरून त्याचबरोबर उद्युक्त केलं जात आहे फलंदाजाला की एक मोठा फटका खेळला जावा, वरून खेळलं जावं आणि चूक व्हावी आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा मात्र आपल्याला उठवता यावा. एक चेंडू एक धाव. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे बोला तुषार. बॅटिंग मार्कवर सज्ज आहे डावखुऱ्या हाताचा मुकेश. या वेळेला अप्रतिम फटकेबाजी, कोणतीही जोखीम पत्करली नाही. स्लिप पॉइंटच्या दिशेनं गॅपतून येतोय चौकार आणि साजरा केला जातो विजयाचा आनंदोत्सव. आता वळूया डीजे कैलास. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण हस्तांदोलन करूनच बाहेर निघायचं आहे. मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढत आहे. आपल्या एकीच, आपल्या एकात्मतेचं हा प्रतीक. या सामन्याचा सामनावीर हा किताब आपण बहाल करतोय. साडगाव संघाचा हार्ड हिटर बॅट्समन ज्यानं आपल्या फलंदाजीच्या बळावर या संघाला नेलं.